सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता रंजक मोड आलेला पाहायला मिळतोय। भाजपनं त्यांच्या साताऱ्यात असणाऱ्या सदस्यांना जे मतदार आहेत, मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समितीचे सभापती असतील किंवा नगरसेवक असतील, यांना बाहेर फिरायला नेण्याचं ठरवलेलं आहे। कुठंतरी बाहेर नेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपण आता उभे आहोत ह्या शेंद्रे येथल्या एका ठिकाणी उभे आहोत आणि तिथं आपण पाहतोय की भाजपचे स्वतः उमेदवार आता आलेले आहेत आणि या उमेदवारांनी आता सगळे सातारा नगरपालिकेचे नगरसेवक नगराध्यक्ष इथं उपस्थित आहेत आणि यांना सर्वांना घेऊन भाजप कुठेतरी बाहेर जात असल्याचं पाहायला मिळतंय। मोठी ट्रॅव्हल्स लागलेल्या आहेत, गाड्या लागलेल्या आहेत आणि एकूणच आता भाजप कोणतीही रिस्क घ्यायला तयार नाही। या निवडणुकीमध्ये जे आता राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, जे मित्रपक्ष आहेत, यांच्याकडून अजून त्यांच्या भूमिका स्पष्ट झाल्या नसल्यामुळे कुठंतरी भाजपला एक धास्ती आहे की ही मतं कुठं फुटू नयेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून आता ही तयारी चालू असल्याचं पाहायला मिळतंय। सर्व नगरसेवक असतील, नगरसेविका आहेत, या सर्व आता बाहेर जाण्यासाठी एका ठिकाणी जमलेल्या आहेत आणि यानंतर 2 दिवस हे बाहेर फिरायला जातील आणि त्यानंतर भाजप हे मतदाना दिवशीच सगळ्या मतदारांना एका जागी आणणार आणि त्यानंतर मतदान होणार असल्याचं पहिल्यांदा पाहायला मिळतंय। एकूणच या सगळ्या गोष्टीमुळे सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक ही आता कुठेतरी एका रंजक मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच भाजपनं कोणतीही रिस्क नको म्हणून आता त्यांचे सदस्य, त्यांचे मतदार हे एका अज्ञात स्थळी हलवणार असल्याचं आता पाहायला मिळतंय।